ऑफिसमध्ये फास्ट काम करणारे लोक हे सिक्रेट फॉर्म्युला वापरतात आणि आज तेच फॉर्म्युला आपण शिकणार आहोत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. आजच्या लेक्चर मध्ये आपण एकूण 6 फॉर्म्युले आपण कव्हर करणार आहे. त्याच्यामध्ये अप्पर, लोअर, प्रॉपर, राईट फॉर्म्युला, लेफ्ट फॉर्म्युला आणि मिड फॉर्म्युला. त्याच्यामध्ये पहिला फॉर्म्युला आपण बघणार आहे अप्पर केस, की याच्यामध्ये जर एम एस वर्ड मध्ये जर आपल्याला जर याच्यामध्ये बघितलं गेलं तर हा आपल्याला कॅपिटल करायचे, तर त्यासाठी एक पर्टिक्युलर ऑप्शन आपल्याला इथं दिलेला आहे होम टॅब मध्ये. पण इथं एक्सेल मध्ये तसा ऑप्शन नाही, तर आपण काय करू शकतो, हा अप्परचा फॉर्म्युला युज करून काय करू शकतो, हा पूर्ण डाटा आपण काय करू शकतो, इथं कॅपिटल करू शकतो. त्याच्यामध्ये आपण काय करणार, इक्वल टाईप करून घेणार, त्याच्यानंतर अप्पर टाईप करून घेणार. अप्पर टाईप केल्यानंतर इथं हा जो टेक्स्ट दिसतोय, आपल्याला जो पण टेक्स्ट तुम्हाला काय करायचा कॅपिटल करायचं, तो टेक्स्ट आपण इथं सिलेक्ट करून घेणार आणि याच्यानंतर ब्रॅकेट इथं क्लोज करून घेणार. म्हणजे इथं आपण बघू शकता की आमचा अगोदरचा जो टेक्स्ट आहे, स्मॉल जो टेक्स्ट आहे, तो इथं काय झालेला आहे, इथं कॅपिटल झालेला आहे. तर हा टेक्स्ट आपल्याला कंटिन्यू, आपल्याला जर हा जर फॉर्म्युला जर खाली जर ड्रॅग करायचा समजा, तर आपण काय करू शकतो, हा पॉइंट आपण काय करू शकतो, हा पूर्ण जो टेक्स्ट आहे फॉर्म्युला आपण काय करू शकतो, खाली इथं ड्रॅग करू शकतो अशा प्रकारे. याच्यानंतर दुसरा फॉर्म्युला आहे लोअर फॉर्म्युला, की आपण हा जो टेक्स्ट आहे आता तो काय केलेला आहे, आपण कॅपिटल केलेला आहे. आता आपल्याला काय करायचं, हा टेक्स्ट काय करायचा, आपल्याला स्मॉल करायचा आहे. तर त्यासाठी आपण पुढचं फॉर्म्युला बघणार आहे लोअर. मग आपण काय करायचं, इक्वल घेणार, लोअर, त्याच्यानंतर टेक्स्ट, जो आपल्याला टेक्स्ट जो स्मॉल करायचा तो इथं आपण सिलेक्ट करून घेणार आणि याच्यानंतर ब्रॅकेट क्लोज करून घेणार. आणि जसं खाली आपण पॉइंट दिलेला, या पॉइंटला काय करून घेणार, आपण इथं खाली ड्रॅग करून घेणार. म्हणजे हा पूर्ण तुमचा जो टेक्स्ट आहे, कॅपिटल जो टेक्स्ट होता, तो इथं काय झालेला आहे, इथं स्मॉल झाला आहे. तसेच आपण या एक्सेलची मास्टर सिरीज सुरू केलेली आहे, त्याच्यामधला हा आपला आजचा 5वा व्हिडिओ आहे. या अगोदर आपण 4 व्हिडिओ याच्यामध्ये अपलोड केले आहे. त्याच्यानंतर पुढचा फॉर्म्युला आपण बघणार आहे प्रॉपर, की आपल्याला काय करायचं, की हा जो पूर्ण आता इथं हा कॅपिटल आहे, इथं लोअर आहे, तर आपल्याला इथं प्रॉपर केस मध्ये जर करायचं असेल तर त्यासाठी आपण इथं प्रॉपर फॉर्म्युला युज करणार. प्रॉपर म्हणजे स्टार्टिंगचा कॅपिटल, बाकीचे सगळे स्मॉल, तसं आपल्याला फॉर्मॅट मध्ये पाहिजे. तर आपण काय करणार, इथे इक्वल घेणार, याच्यानंतर प्रॉपर इथं टाईप करून घेणार. त्याच्यानंतर जो टेक्स्ट तुम्हाला इथं प्रॉपर मध्ये कन्वर्ट करायचा आहे, तो इथं टेक्स्ट सिलेक्ट करून घेणार आणि इथं ब्रॅकेट क्लोज करून घेणार. आणि याच्यानंतर हा जो ऑप्शन दिसतोय, हा पॉइंट आपण काय करणार, इथं खाली इथं ड्रॅग करून घेणार. म्हणजे इथं तुम्हाला सहज तुम्ही काय करू शकता, कोणता पण डाटा इथं काय करू शकता, सहज तुम्ही इथं यूज करू शकता. इथं आपले आहे 3 फॉर्म्युले इथं संपले आहे. अप्पर केस तो काय करतो, जो टेक्स्ट स्मॉल असेल त्याला काय करतो, तो कॅपिटल करतो. याच्यानंतर लोअर केस काय करतो, जो पण कॅपिटल लेटर असेल त्याला काय करतो, तो स्मॉल लिपी मध्ये कन्वर्ट करतो. आणि याच्यानंतर सर्वात शेवटचा फॉर्म्युला आहे प्रॉपर केस. प्रॉपर केस काय करतो, की जो पण तुमचा स्मॉल लिपी असेल त्याला काय करतो, प्रॉपर केस मध्ये त्याला इथं कन्वर्ट करतो. त्याच्यानंतर आपण पुढचे फॉर्म्युला बघणार आहे. याच्यानंतर पुढचा फॉर्म्युला आहे राईट फॉर्म्युला. आता हा राईट फॉर्म्युला, त्याच्यानंतर लेफ्ट फॉर्म्युला आणि मिड फॉर्म्युला, ते आपण बघणार आहोत. की राईट फॉर्म्युला काय करतो, की तुम्हाला जे पण समजा एखादा टेक्स्ट तुम्हाला काय करायचं, राईट पासून काय करायचंय, वेगळं करायचंय. पूर्ण टेक्स्ट आपल्याला वेगळं नाही करायचंय, फक्त काही भाग आपल्याला तो वेगळं करायचं, तर आपण इथं राईट फॉर्म्युला युज करणार. त्यासाठी आपण इथं इक्वल टाईप करून घेणार, राईट टाईप करून घेणार आणि याच्यानंतर टेक्स्ट, आपण इथं टेक्स्ट सिलेक्ट करून घेणार. टेक्स्ट केल्यानंतर इथं नंबर ऑफ कॅरेक्टर आहे, तर नंबर ऑफ कॅरेक्टर म्हणजे तुम्हाला राईट पासून किती कॅरेक्टर तुम्हाला काय करायचे, वेगळे करायचे, ते आपल्याला सांगायचे. जसं उदाहरणार्थ हा पूर्ण 10 अंकी नंबर आहे, तर आपल्याला फक्त 3 नंबर इथं वेगळे करायचे, तर आपण काय करणार, फक्त इथं 3 टाईप करून घेणार आणि ब्रॅकेट क्लोज करून घेणार. म्हणजे आपण बघू शकता की इकडचे शेवटचं जो आहे ते इथं 3 जे कॅरेक्टर इथं साईडला आले. मग आपण काय करणार, तोच ऑप्शन काय करणार, आपण खाली इथं खाली काय करणार, त्याला ड्रॅग करून घेणार.
आपण बघू शकता की शेवटचे जे 3 डिजिट ते तुम्हाला इथं आले आहे. त्याच्यानंतर पुढचा फॉर्म्युला आहे लेफ्ट फॉर्म्युला. त्यासाठी आपण सेम कंडिशन तीच राहणार, फक्त हा तो लेफ्ट मध्ये काम करणार. इक्वल राईट फॉर्म्युला काय करत होता, राईट मधून वेगळं करत होता. तर हा लेफ्ट फॉर्म्युला काय करतो, लेफ्ट मधून आपल्याला एखादा पर्टिक्युलर भाग काय करतो इथं वेगळं करून देतो. याच्यासाठी आपण इथं लेफ्ट फॉर्म्युला सिलेक्ट करून घेणार. याच्यानंतर या टेक्स्टला सिलेक्ट करून घेणार आणि याच्यानंतर आपल्याला किती कॅरेक्टर पाहिजे. जसं आपल्याला हा 2026, तर एवढे आपल्याला कॅरेक्टर पाहिजे. जसं आपल्याला इथं काउंट करून घेणार 1, 2, 3 आणि 4. म्हणजे आपल्याला 7 कॅरेक्टर आपल्याला काय पाहिजे, बाहेर पाहिजे. त्याला आपण सिलेक्ट करून घेणार. म्हणजे आपण बघू शकता की इथं आपल्याला जसं उत्तर अपेक्षित तसं उत्तर इथं आलेलं आहे. त्याच्यानंतर आपण हा जो पॉईंट दिसतोय या पॉईंटला आपण काय करणार, इथं खाली ड्रॅग करून घेणार. म्हणजे आपण इथं बघू शकता की पूर्ण त्याचं काय आलेलं आहे, आपल्याला जसं अपेक्षित होतं तसं इथं उत्तर आलेलं आहे. त्याच्यानंतर शेवटचा फॉर्म्युला बघणार आहे आपण, मिड फॉर्म्युला. तर हा मिड फॉर्म्युला काय करतो, आपल्याला तो सेंटर मधला एखादा टेक्स्ट काय करतो, आपल्याला सेपरेट करून देतो. त्याच्यानंतर आपण इथं येणार, मिड टाईप करून घेणार. त्याच्यानंतर टॅब घेणार. आता त्याच्यामध्ये काय, आता हा टेक्स्ट सिलेक्ट करून घेणार. टेक्स्ट सिलेक्ट केल्यानंतर आहे स्टार्ट टेक्स्ट. आता स्टार्ट टेक्स्ट म्हणजे तो टेक्स्ट कुठून सुरू होतोय, तर आपल्याला त्याचा नंबर मेन्शन करायचा. जसं आपल्याला इथं मला हा जो आहे तो सिंग हा मला काय करायचे, तर सेपरेट करायचे. तर मी काय करणार इथं, तो स्टार्ट किती कुठून होतोय, स्टार्ट होतोय, तर आपल्याला नंबर टाईप करायचा. जसं आपल्याला RAJ, तर आपल्याला हा कुठून स्टार्ट होतोय, 4 पासून स्टार्ट होतोय. त्याच्यानंतर आपल्याला तो जो नंबर ऑफ कॅरेक्टर आहे तो म्हणजे कुठपर्यंत आपल्याला घ्यायचं, किती कॅरेक्टर घ्यायचे, 4 घ्यायचे, 5 घ्यायचे, 6 घ्यायचे. आपल्या कंडिशन मध्ये आपल्याला हे आपण इथं मोजून घेणार. आपल्याला तो कॅरेक्टर पाहिजे 1, 2, 3, 4, 5. तर आपल्याला इथं 5 कॅरेक्टर पाहिजे. याच्यानंतर आपण हा क्लोज करून घेणार. म्हणजे इथं कॅरेक्टर जे आपल्याला ते व्यवस्थित इथं आलेले. त्याच्यानंतर आपण हा पूर्ण जो टेक्स्ट दिसतो खाली त्याला आपण ड्रॅग करून घेणार. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही हा राईट, लेफ्ट आणि मिड फॉर्म्युला आपण इथं यूज करू शकता. इथं आपला हा लेक्चर संपला आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि ही एक्सेलची सिरीज मिस नको असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.